जर तुम्ही आताच 12वीचे पेपर दिले असतील की तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांनी कोणी 12वीचे पेपर दिले असतील आणि आता 12वी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे असेल ते पण पुण्यामध्ये आणि ते पण कमी फीज असणाऱ्या कॉलेजेसमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ सेव्ह करून घ्या, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यातील कमी फीज असणाऱ्या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती सांगणार आहे. त्यांचा प्लेसमेंटचा रेकॉर्ड आणि कॅम्पस सुद्धा चांगला असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुण्यात हॉस्टेल आणि मेसचा किती खर्च येईल ते सुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहेत. आणि यामध्ये एक कॉलेज अशी जिची वर्षाला फक्त 25,000 फी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, कारण ते तुमच्यासाठी फ्री आहे पण आमच्यासाठी ते एक छोटंसं मोटिवेशन आहे. आणि अजून एक म्हणजे या व्हिडिओला हाईप करून टाका, तुम्हाला 3 वेळा हाईप देता येईल म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर या लिस्ट मध्ये 10 नंबरची कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडी पुणे. या कॉलेजची फी आहे ओपन कॅटेगरीसाठी 2,12,165 रुपये वर्षाला. त्यानंतर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 1,22,600 रुपये आणि मुलींसाठी फक्त 33,035 रुपये या कॉलेजला फी आहे. त्यानंतर एसटी आणि एससी कास्टसाठी 6,165 रुपये फी आहे. आणि या कॉलेजची फी तुम्हाला थोडी जास्त वाढू शकते, पण कॉलेजचं जे प्लेसमेंटचा रेकॉर्ड आहे, जो कॅम्पस आहे तो खूप चांगला आहे आणि खास करून कॅटेगरीसाठी हे कॉलेज खूप तुम्ही कन्सिडर करू शकता. यानंतर 9 नंबरला MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे. या कॉलेजची फी ओपनसाठी 1,91,767 रुपये वर्षाला. त्यानंतर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 1,08,794 रुपये. त्यानंतर मुलींसाठी या कॉलेजला फक्त 25,750 रुपये फी आहे आणि एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 25,750 रुपये या कॉलेजला फी आहे. तर या कॉलेजचं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोफेसर या कॉलेजची खासियत आहे, त्यामुळे हे कॉलेज तुम्ही कन्सिडर करू शकता. यानंतर 8 नंबरला आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी. या कॉलेजची फी आहे ओपनसाठी 1,77,746 रुपये. त्यानंतर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कॅटेगरीसाठी 1,01,114 रुपये फी आहे. त्यानंतर मुलींसाठी फक्त 24,702 रुपये या कॉलेजला फी आहे वर्षाला. त्यानंतर एससी एसटी कॅटेगरीसाठी 1,746 रुपये खूप कमी फी आहे कॅटेगरीसाठी. त्यानंतर हे कॉलेज इंडस्ट्री कनेक्शनसाठी खूप फेमस आहे, त्यामुळे ज्यांना कॅम्पस मधून थेट जॉब पाहिजे असेल तर ते या कॉलेजला कन्सिडर करू शकतात. यानंतर 7 नंबरला आहे COP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती फेमस कॉलेज आहे. या कॉलेजची फी ओपनसाठी 1,56,000 रुपये, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 1,17,964 रुपये, मुलींसाठी 79,464 रुपये फी आहे. एससी आणि एसटी साठी खूप कमी फी आहे 9,760 रुपये, म्हणजे जे कॅटेगरीवाले ते कॉलेजला कन्सिडर करू शकता. हे कॉलेज सुरू झालं होतं 1854 साली, याची स्थापना झाली होती आणि आता CUP युनिव्हर्सिटी झाली, त्यामुळे फी थोडी वाढली असेल, ठीक आहे. पण हे कॉलेज ॲल्युमिनी नेटवर्क, रिसर्च ऑपॉर्च्युनिटी त्यानंतर ज्यांना इंजिनिअरिंग करून गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे ते या कॉलेजला कन्सिडर करू शकतात आणि कॉलेजचा प्लेसमेंटचा रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे. यानंतर 6 नंबरला आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. या कॉलेजची फी ओपनसाठी 1,35,000 रुपये वर्षाला. त्यानंतर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 76,000 रुपये. त्यानंतर मुलींसाठी 17,709 रुपये, खूप कमी फी आहे मुलींसाठी, मुली कन्सिडर करू शकतात. आणि एससी आणि एसटी साठी या कॉलेजला काहीच फी नाही, त्यामुळे एससी आणि एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी या कॉलेजला डेफिनेटली कन्सिडर करू शकतात. यानंतर 5 नंबरला आहे JSPM राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजची ओपनसाठी फी 1,33,000 रुपये वर्षाला. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 75,174 रुपये वर्षाला. मुलींसाठी फक्त 17,384 रुपये फी आहे. आणि एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी या कॉलेजमध्ये फी नाही आहे, त्यामुळे या कॉलेजला सुद्धा एससी आणि एसटी कॅटेगरीवाले किंवा मुली या कॉलेजला डेफिनेटली कन्सिडर करू शकतात. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतंय आधीपेक्षा. त्यानंतर फॅसिलिटी खूप चांगली आहे आणि जे ॲडमिशन प्रोसेस आहे तुम्हाला इझिली यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं, ठीक आहे. जे मिड रेंजवाले स्टुडंट्स आहेत ते त्यांच्यासाठी हे कॉलेज परफेक्टली सुटेबल आहे, ते कन्सिडर करू शकतात. प्लेसमेंटचा रेकॉर्ड पण डिसेंट आहे. यानंतर 4 नंबरला आहे PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. या कॉलेजची ओपनसाठी फी आहे 1,32,570 रुपये वर्षाला. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 80,179 रुपये. त्यानंतर मुलींसाठी फक्त 27,787 रुपये फी आहे आणि एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी फक्त 12,070 रुपये या कॉलेजला फी आहे. त्यामुळे या कॉलेजला सुद्धा एससी आणि एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी कन्सिडर करू शकतात. आणि या कॉलेजबद्दल असं म्हणतात की PICTचे जे प्लेसमेंट आहेत ते IIT मुंबईला टक्कर देतात, कारण यांचे जे विद्यार्थी आहेत ते गुगल, Amazon, मायक्रोसॉफ्ट यामध्ये 25 ते 30 LPAचं पॅकेज इथल्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. यानंतर 3 नंबरला सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे. या कॉलेजची ओपनसाठी फी 1,02,000 रुपये वर्षाला. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कास्टसाठी 57,224 रुपये, मुलींसाठी फक्त 12,447 रुपये फी आहे. त्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी या कॉलेजला अजिबात फी नाही आहे, त्यामुळे मुली आणि एससी आणि एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी या कॉलेजला डेफिनेटली कन्सिडर करू शकतात. आणि तसंच यांचा जो कॅम्पस आहे तो निसर्गमय आहे आणि यांचा प्लेसमेंटचा रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे. यानंतर 2 नंबरला आहे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे की FC कॉलेजच्या जवळच आहे, त्याचं अराउंडिंगच आहे. या कॉलेजला ओपनसाठी फी आहे 90,000 रुपये, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि अदर कॅटेगरीसाठी 50,870 रुपये फी आहे आणि मुलींसाठी फक्त 11,739 रुपये फी आहे. त्यामुळे मुली डेफिनेटली कन्सिडर करू शकतात ज्यांना कमी फीजवालं कॉलेज पाहिजे. एससी आणि एसटी कॅटेगरीला या कॉलेजमध्ये अजिबात फी नाही आहे,
त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे कॉलेज कन्सिडर करू शकतात, SC ST कॅटेगरीवाले आणि मुली पण. आणि आता राहिली 1 नंबरचे कॉलेज, पण ते सांगण्याआधी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून टाका. तर आता 1 नंबरची कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी पुणे. पुण्यापासून थोडी लांब आहे, पण ज्यांना प्लेसमेंट चांगले पाहिजे असतील तर ते या कॉलेजला कन्सिडर करू शकता, कारण की या कॉलेजची फीस तर कमीच आहे. तर या कॉलेजची फी ओपनसाठी फक्त 25,000 रुपये, त्यानंतर OBC EWS SCBC आणि अदर कास्टसाठी 17,663 रुपये, मुलींसाठी फक्त 9,863 रुपये फी आहे आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी फक्त 1,363 रुपये वर्षाला एवढी फी या कॉलेजला आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही सर्व विद्यार्थी या कॉलेजला कन्सिडर करू शकता. कॉलेजला तुमचा नंबर लागणं थोडं कठीण असेल, त्यासाठी तुमचे मार्क्स चांगले पाहिजेत. ठीक आहे, सो डेफिनेटली तुम्ही या 10 कॉलेज कन्सिडर करू शकता. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आता राहिला प्रश्न तुमच्या खर्चाचा. जर तुम्हाला पुण्यात या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला मेस आणि फीसचा किती खर्च येईल? तर तुम्हाला यामध्ये मी हॉस्टेलचा खर्च सांगतो, तो 60,000 पासून तर 1,20,000 दरम्यान या रेंजमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट PG मध्ये किंवा शेअरिंग मध्ये राहिलं, तो फ्लॅट घेतला तर तुम्हाला 3,000 ते 7,000 दरम्यान तुम्हाला प्रति महिना खर्च येऊ शकतो, कारण की पुण्याचा जो रेंट आहे तो एरियानुसार चेंज होतो. त्यानंतर मेससाठी तुम्हाला 3,500 ते 5,000 रुपये प्रति महिना एवढा तुमच्या कॉलेजच्या एरियानुसार तुम्हाला खर्च येऊ शकतो. बाकी आता तुम्हाला तुमचा बजेट, तुमची कॅटेगरी आणि तुमच्या कॉलेजनुसार तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला आता किती खर्च येऊ शकतो. जर तुमचे अजून काही प्रश्न असेल तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा, त्यांची प्रत्येकाची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या. व्हिडिओ सर्वांना शेअर करा, तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला 3 वेळा हाईप नक्की द्या, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. बाकी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या. हे तुमच्यासाठी फ्री आहे, पण आमच्यासाठी ते व्हिडिओ बनवण्यासाठी एक छोटंसं मोटिवेशन आहे. बाकी या 10 कॉलेजच्या सविस्तर माहितीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता. बाकी तुम्हाला अजून कोणत्या शहरांच्या कॉलेजेसविषयी माहिती पाहिजे कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.